इम्प्रेसच्या इन्सर्टिंग पिक्चर्स अँड ऑब्जेक्ट्स वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. यात आपण शिकू प्रेझेंटेशनमध्ये पिक्चर्स आणि ऑब्जेक्ट समाविष्ट करणे, पिक्चर आणि ऑब्जेक्ट फॉर्मॅट करणे, हायपरलिंक तयार करणे आणि टेबल समाविष्ट करणे. येथे आपण उबुंटू लिनक्स 10.04 ही ऑपरेटिंग सिस्टम आणि लिब्रिऑफिस सूट 3.3.4 वापरणार आहोत. दिसत असलेली URL ब्राउझरच्या ॲड्रेस बारमध्ये टाईप करा. तुम्हाला स्क्रीनवर इमेज आलेली दिसेल. इमेजवर राईट क्लिक करून सेव्ह इमेज ॲज निवडा. एक डायलॉग बॉक्स उघडेल. नेम या फील्डमध्ये ओपन सोर्स -bart.png असे पहिल्यापासून दिसत आहे. डेस्कटॉप लोकेशन निवडून सेव्ह बटणावर क्लिक करा. आपण पूर्वी सेव्ह केलेले सॅम्पल इम्प्रेस प्रेझेंटेशन उघडूया. आता प्रेझेंटेशनमध्ये पिक्चर समाविष्ट करायचे पाहू. मेन मेनूवरील इन्सर्टवर क्लिक करून नंतर पिक्चर क्लिक करा. आता फ्रॉम फाइल या पर्यायावर क्लिक करा. एक डायलॉग बॉक्स उघडेल. जेथून पिक्चर घ्यायचा आहे तो फोल्डर निवडा. आपण डेस्कटॉप हा फोल्डर निवडूया. जे पिक्चर समाविष्ट करायचे आहेत ते निवडून ओपन क्लिक करा. स्लाईडमध्ये पिक्चर समाविष्ट झाले आहे. केलेले बदल अंडू करू. पिक्चर समाविष्ट करण्याची दुसरी पद्धत जाणून घेऊया. ओव्हरव्ह्यू शीर्षक असलेल्या स्लाईड नंतर प्रथम इन्सर्ट आणि पाठोपाठ स्लाईडवर क्लिक करून नवीन स्लाईड समाविष्ट करा. टायटल टेक्स्ट बॉक्सवर क्लिक करा आणि ओपन सोर्स फनी शीर्षक द्या. स्क्रीनच्या मध्यभागी एका छोट्या चौकटीत तुम्हाला 4 आयकॉन दिसतील. यास इन्सर्ट टूलबार म्हणतात. इन्सर्ट टूलबारमधील इन्सर्ट पिक्चर आयकॉनवर क्लिक करा. पिक्चरची फाईल निवडून ओपन बटणावर क्लिक करा. तुम्हाला दिसेल की आलेल्या चित्राने संपूर्ण स्लाईड व्यापलेली आहे. चित्राचा आकार बदलण्यासाठी त्या चित्रावर क्लिक करून त्याच्यावर उमटलेले कंट्रोल पॉइंट्स हलवा. याच प्रकारे आपल्याला प्रेझेंटेशनमध्ये चार्ट्स आणि मूव्ही क्लिप्स टाकता येतील. हे सर्व तुम्ही करून पहा. हायपरलिंकमुळे एका स्लाईडवरून दुसरीकडे सहज जाता येते. तसेच वेब पेज किंवा डॉक्युमेंट उघडता येते. प्रथम आपण प्रेझेंटेशनमध्ये हायपरलिंक बनवणे पाहूया. ओव्हरव्ह्यू शीर्षक असलेल्या स्लाईड नंतर नवीन स्लाईड समाविष्ट करा. टायटलवर क्लिक करून टेबल ऑफ कंटेंट टाईप करा. बॉडी टेक्स्टवर क्लिक करून पुढील शीर्षकाची यादी टाईप करा. ओपन सोर्स फनी, द प्रेझेंट सिच्युएशन, डेव्हलपमेंट अप टू प्रेझेंट, पोटेन्शियल अल्टरनेटिव्स, रेकमेंडेशन. डेव्हलपमेंट अप टू प्रेझेंट टेक्स्ट सिलेक्ट करा. इन्सर्टवर क्लिक करून हायपरलिंकवर क्लिक करा. हायपरलिंक नामक डायलॉग बॉक्स उघडेल. डावीकडे डॉक्युमेंट हा आयकॉन सिलेक्ट करा. टार्गेट इन डॉक्युमेंट या फील्डच्या उजव्या बाजूला असलेल्या बटणावर क्लिक करा. प्रेझेंटेशनमध्ये उपस्थित असलेल्या स्लाईड्सची सूची उघडेल. सूचीमधून डेव्हलपमेंट अप टू प्रेझेंट ही स्लाईड सिलेक्ट करा. या सूचीमधील अप्लाय बटणावर क्लिक करून क्लोज बटणावर क्लिक करा. हायपरलिंक डायलॉग बॉक्समध्ये पुन्हा अप्लाय बटणावर क्लिक करून नंतर क्लोज बटणावर क्लिक करा. स्लाईडमध्ये आता कोठेही क्लिक करा. आता त्या टेक्स्टवर कर्सर नेताच कर्सर हाताच्या पंजात बदलेल. याचा अर्थ हायपरलिंक यशस्वीरित्या तयार झाली आहे. हायपरलिंकवर क्लिक केल्यास ती तुम्हाला संबंधित स्लाईडवर घेऊन जाईल. टेबल ऑफ कंटेंट शीर्षक असलेल्या स्लाईडवर जा. त्यात एक्सटर्नल डॉक्युमेंट ही ओळ समाविष्ट करा. हे टेक्स्ट सिलेक्ट करून इन्सर्ट क्लिक करा. हायपरलिंक निवडा. डाव्या पेनमधील डॉक्युमेंट हा आयकॉन सिलेक्ट करा. डॉक्युमेंटमधील पाथ फील्डच्या उजव्या बाजूला असलेल्या फोल्डरच्या आयकॉनवर क्लिक करा. हायपरलिंक करायचे डॉक्युमेंट निवडा.
आपण रायटरच्या ट्युटोरियलमध्ये बनवलेली resume.odt ही फाईल निवडून ओपन या बटणावर क्लिक करू. हायपरलिंक डायलॉग बॉक्समधील अप्लाय बटणावर क्लिक करून नंतर क्लोज बटणावर क्लिक करा. स्लाईडवर कुठेही क्लिक करा. आता टेक्स्टवर कर्सर नेताच कर्सर हाताच्या पंजात बदलेल. याचा अर्थ आपण हायपरलिंक बनवण्यात यशस्वी झालो आहोत. हायपरलिंक टेक्स्ट क्लिक केल्यास तुम्ही संबंधित डॉक्युमेंटवर जाल. ही क्रिया resume.odt ही फाईल उघडून देईल. याप्रमाणे आपण वेब पेजला हायपरलिंक करू शकतो. प्रेझेंटेशनच्या शेवटी एक नवीन स्लाईड समाविष्ट करा. त्याचे शीर्षक बदलून असेन्शियल ओपन सोर्स सॉफ्टवेअर असे करा. बॉडीच्या टेक्स्ट बॉक्समध्ये उबुंटू लिब्रिऑफिस टाईप करा. मजकुराची दुसरी ओळ निवडा. आधी इन्सर्टवर क्लिक करून नंतर हायपरलिंकवर क्लिक करा. डाव्या पेनमधील इंटरनेट पर्याय निवडा. हायपरलिंक टाईपमध्ये वेब निवडा. टार्गेट फील्डमध्ये www.libreoffice.org टाईप करा. हायपरलिंक डायलॉग बॉक्समध्ये अप्लाय नंतर क्लोज बटणावर क्लिक करा. स्लाईडवर कुठेही क्लिक करा. आता टेक्स्टवर कर्सर नेताच कर्सर हाताच्या पंजात बदलेल. याचा अर्थ आपण हायपरलिंक बनवण्यात यशस्वी झालो आहोत. हायपरलिंक केलेल्या टेक्स्टवर क्लिक केल्यावर ते तुम्हाला संबंधित वेब पेजवर घेऊन जाईल. डेटाची रचना रोज आणि कॉलम्समध्ये करण्यास टेबलचा वापर केला जातो. आता इम्प्रेसमध्ये टेबल समाविष्ट करायचे पाहू. डेव्हलपमेंट अप टू द प्रेझेंट शीर्षक असलेली स्लाईड पेनमधून निवडा. टास्क पेनच्या लेआउट या विभागातील टायटल अँड टू कंटेंट हा आयकॉन सिलेक्ट करा. डावीकडील टेक्स्ट बॉक्समधील टेक्स्ट सिलेक्ट करा आणि फॉन्टचा आकार कमी करून तो 26 करा. उजवीकडील टेक्स्ट बॉक्सच्या मध्यभागी असलेल्या इन्सर्ट टूलबारवरील इन्सर्ट टेबल या आयकॉनवर क्लिक करा. डिफॉल्ट रूपात कॉलम संख्या 5 आणि रोज संख्या 2 दिसत आहे. आपण कॉलम संख्या बदलून ती 2 आणि रोज संख्या 5 करून घेऊ. ओके बटणावर क्लिक करा. टेक्स्ट नीट वाचता यावे यासाठी टेबलचा आकार वाढवू. टेबलमध्ये माहिती भरा. इम्प्लिमेंटेशन इयर व टक्के. 2006 10%, 2007 20%, 2008 30%, 2009 40%. आता हेडर रोचा फॉन्ट बदलून तो बोल्ड करा आणि टेक्स्टला मध्यभागी आणा. टेबलचा रंग बदलण्यास प्रथम सर्व टेक्स्ट निवडा. नंतर टास्क पेनवरील टेबल डिझाइन विभागातून टेबलची स्टाईल निवडा. आपण ही स्टाईल सिलेक्ट करू. आता टेबलचे निरीक्षण करा. हे ट्युटोरियल येथे संपत आहे. आपण यात पिक्चर आणि ऑब्जेक्ट फॉरमॅट करणे, प्रेझेंटेशनच्या आत व बाहेर हायपरलिंक तयार करणे आणि टेबल समाविष्ट करणे शिकलो. कॉम्प्रिहेन्शन टेस्ट असाइनमेंट. नवीन प्रेझेंटेशन तयार करा. तिसऱ्या स्लाईडमध्ये पिक्चर समाविष्ट करा. चौथ्या स्लाईडमध्ये 2 रोज आणि 3 कॉलम्स असलेले टेबल बनवा. टेबलच्या दुसऱ्या रो मधल्या दुसऱ्या कॉलममध्ये स्लाईड 3 असे टाईप करा. या टेक्स्टला तिसऱ्या स्लाईडची हायपरलिंक बनवा. प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकतो. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी कविता साळवे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.